सुप्रभातम्। अष्टादशः पाठः उपकारस्य स्मरणम्। याचा अर्थ असा आहे, उपकाराची आठवण। जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात। काही माणसं उपकाराचं स्मरण ठेवतात आणि काही माणसं उपकाराला विसरून जातात। जे माणसं उपकाराचं स्मरण ठेवतात त्यांना कृतज्ञ असं म्हणतात आणि जे माणसं उपकार विसरून जातात त्यांना कृतघ्न असं म्हणतात। या पाठामध्ये वाल्मिकी महर्षींनी मैनाक पर्वताच्या कृतज्ञतेचे दर्शन घडविलेले आहे। तो पाठ आपण प्रारंभ करूया। रामायणम आदि काव्यम। रामायण हे आदि काव्य आहे। रामायणाच्या आधी कोणतंही काव्य लिहिल्या गेले नव्हते। सर्वप्रथम वाल्मिकी महर्षी यांना अनुष्टुप छंदामध्ये एक श्लोक फुरण पावला आणि ब्रह्मदेवाने त्यांना येऊन सांगितलं की तुम्ही आता रामायणाची रचना करा। आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेने महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली। रामायण हे आदि काव्य आहे। रामायणस्य रचयिता वाल्मिकी हे रामायणाचे रचयिता आहेत। मग या ग्रंथाचा विषय काय आहे तर श्रीरामस्य चरितम अस्य ग्रंथस्य विषयः। भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्री रामप्रभूंच्या चरित्राचं वर्णन हाच या ग्रंथाचा विषय आहे। एषः प्रसंगः रामायणात। आणि जो पाठ आपण शिकणार आहोत या पाठाचा हा जो प्रसंग आहे हा प्रसंग रामायणातून या ठिकाणी घेतलेला आहे। मारुती सीतायाः अन्वेषणार्थं लंकां प्रति उड्डयते। मरुत म्हणजे वारा, वायू। त्या वायुदेवाचा पवनदेवाचा पुत्र म्हणजेच मारुती श्री हनुमानजी सीतायाः अन्वेषणार्थं लंकां प्रति उड्डयते। श्री मारुती जेव्हा श्री सीतामातेच्या शोधाकरता लंकेकडे उड्डाण करतात। मार्गे महासागरः अस्ति। मार्गामध्ये मोठा समुद्र आहे, महासमुद्र आहे। तस्य तले अवर्तत मैनाकः नाम पर्वतः। त्या समुद्राच्या तळाशी मैनाक नावाचा पर्वत होता। यदा मैनाकः गगने मारुतीं पश्यति तदा सह उद्गच्छति। जेव्हा मैनाक नावाचा पर्वत आकाशामध्ये मारुतीला पाहतो तेव्हा तो उद्गच्छति म्हणजे वर येतो। समुद्रात बही आयाती, समुद्रातून बाहेर येतो। मारुतीना क्रमणीयः मार्गः दीर्घः। विचार करतो की मारुतीच्या द्वारे क्रमण करण्यास योग्य जो मार्ग आहे तो कसा आहे, लांब आहे। मध्ये विश्रामार्थं स्थानमपि नास्ति। आणि त्या मारुतीच्या मार्गामध्ये विश्रांती घेण्याकरता कुठेही ठिकाण नाही। इति मैनाकः जानाति। असे तो मैनाक जाणतो। सह तस्य सहाय्यं कर्तुम् इच्छति। म्हणून तो मैनाक त्या मारुतीचे सहाय्य करू इच्छित आहे। अतः मैनाकः मारुतीं प्रार्थयते। म्हणून मैनाक मारुतीची प्रार्थना करतो। महाकपे अलम परिश्रमेन। हे महाकपी, हे मारुतीराया, आपण परिश्रम घेऊ नका, आपले परिश्रम पुरे। कृपया मम कुटे विश्रामम करोतु। कृपा करून आपण माझ्या शिखरावर विश्रांती घ्या, विश्राम करा, आराम करा। या ठिकाणी एक प्रश्न निर्माण होतो, तो या ठिकाणी दिला आहे।
किमर्थम मैनाकः मारुतेः सहाय्यार्थम उद्युक्तः. मैनाक हा पर्वतामध्ये तळाशी असणारा जो पर्वत आहे हा कशा करता मारुतीचं मदत करण्याकरता उद्युक्त झाला, प्रवृत्त झाला, का म्हणून तो प्रवृत्ती करतोय. अपि स मारुतेः आशीर्वचनम इच्छति. तो काय मारुतीकडून काही आशीर्वाद मिळू इच्छितो का. न खलू म्हणजे नाही. एतत् तु उपकारस्य स्मरणम. हे तर त्यांनी केलेल्या उपकाराचं स्मरण आहे. मारुतेः तातः पवनदेवः मैनाकस्य सहाय्यम अकरोत पुरा. पुरा म्हणजे काय, पूर्वी. मारुतेः तात म्हणजे मारुतीचे वडील कोण, पवनदेव. या पवनदेवांनी मैनाकस्य सहाय्यम अकरोत, मैनाकची मदत केली. कधी केली, पूर्वी. केव्हा पूर्वी, तदा सर्वे पर्वता सपक्षः. तेव्हा सर्व जे पर्वत होते हे सपक्ष होते. पक्ष म्हणजे पंख, म्हणजे सर्व पर्वतांना पंख होते. ते आकाशे स्वेच्छया विहरन्ति स्म. म्हणून ते आकाशामध्ये स्वेच्छेने विहार करत होते. सहसा भूमौ निपतन्ति स्म. आणि अचानक जमिनीवर पडत होते. तेन त्रस्ताः ऋषयः इंद्रम उपागच्छन्. आणि त्या पर्वतांच्या त्रासाने त्रस्त झालेले ऋषी इंद्राकडे गेले आणि इंद्राला विनंती करू लागले की ते अचानक आमच्या आश्रमावर, आमच्या घरांवर पडतात, आम्हाला त्रास होतो आणि आम्ही त्रस्त झालेलो आहोत. इंद्राला क्रोध आला. इंद्र पर्वतेभ्य अकुप्यत. आणि म्हणून इंद्र पर्वतांवर रागावला. सह वज्रेन पर्वतानां पक्षान् क्षेतुं प्रारभत. म्हणून त्या क्रोधायमान झालेल्या इंद्राने वज्र घेतलं आणि त्या वज्राने पर्वतांचे पंख कापण्यास प्रारंभ केला. यदा इंद्र मैनाकं प्रति अगच्छत तदैव पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम अनयत. इंद्राने ठरवलं की आता एकही पर्वताला पंख ठेवायचं नाही. म्हणून प्रत्येक पर्वताजवळ जायचा इंद्र आणि त्याची पंख कापून टाकायचा. परंतु जेव्हा तो इंद्र मैनाक पर्वताजवळ गेला त्याच वेळेस पवनदेवाला म्हणजे वायू आला आणि त्या वायूने, वाऱ्याने अत्यंत वेगाने त्या पर्वताला म्हणजे मैनाक नावाच्या पर्वताला समुद्र तळाशी नेलं. आणि त्या मैनाक नावाच्या पर्वताला इंद्राच्या हातात असलेल्या वज्राघातापासून, पंख कापण्यापासून वाचविलं. स वज्रेन पर्वतानां एवं पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात अरक्षत. अशा प्रकारे पवनदेवांनी मैनाकला वज्रप्रहारापासून रक्षण केलं. मैनाकः पवनदेवस्य एतत् उपकारम स्मरन्ति स्म. मैनाक पवनदेवाचे हे उपकार स्मरण करत होता. सह अचिंतयत, त्याने विचार केला. कृतेच प्रतिकर्तव्यम एष धर्म सनातनः. उपकाराची फेड करणे हा सनातन धर्म आहे. एखाद्याने जर आपल्यावर उपकार केले असतील तर त्या उपकाराला आपण विसरायचं नाही. शास्त्रामध्ये जो उपकार केलेले विसरतो त्याला मोठा दोष दिला आहे, दोषी समजलेला आहे. म्हणून आपल्यावर ज्याने ज्याने उपकार केलेले आहेत त्या उपकाराला कधीही विसरू नये, ते स्मरण ठेवावेत आणि योग्य आल्यानंतर त्या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करावी. म्हणजे आपण सुद्धा त्यांच्या प्रती उपकार करावा. हाच आपला सनातन धर्म आहे, परंपरागत आलेला धर्म आहे. अतः मैनाकः पवनपुत्रस्य मारुतेः सहाय्यम अकरोत. म्हणून मैनाकाने पवनपुत्र मारुतीची मदत केली. मैनाकस्य आतिथ्येन मारुतीः प्रीतः. मैनाकने केलेल्या आतिथ्याने मारुती अत्यंत प्रसन्न झाले. तथापि विश्रामम अकृत्वा सह कार्यसिद्ध्यर्थम अग्रेसरति. तरीसुद्धा विश्रांती न करता ते कार्यसिद्धीकरता पुढे निघून गेले. राम काज में आराम कहा.
त्यांची एक धारणा होती की रामाच्या कार्यामध्ये आराम कशा करता, म्हणून ते आराम न करता, विश्रांती न घेता सरळ पुढे लंकेमध्ये निघून गेले माता सीतेच्या शोधाकरिता. इथे पाठ आपला संपला. या पाठाचं तात्पर्य एवढंच आहे की पवनदेवांनी मैनाकावर जे उपकार केले त्या उपकाराचं स्मरण मैनाकाने ठेवलं आणि त्याच पवनदेवाचा पुत्र मारुती उड्डाण करत आकाश मार्गाने जातोय हे पाहिलं. त्यांचा मार्ग लांबचा आहे, त्यांनी विश्रांती घ्यावी, त्यांच्या उपकारातून काहीतरी उत्तीर्ण व्हावं याकरिता तो स्वतःहून समुद्रातून वर आला, समुद्राच्या बाहेर आला आणि म्हणून त्याने मारुतीचं स्वागत केलं. कशाकरता? उपकाराचं स्मरण, उपकाराची परतफेड करण्याकरता. अशा प्रकारे हा पाठ आपला संपला आहे. आता भाषाभ्यास बघूया. एक वाक्येन उत्तरम लिखत. मारुती कस्याः अन्वेषणार्थम उड्डयते. मारुती सीतायाः अन्वेषणार्थम उड्डयते. पर्वतस्य नाम किम? पर्वतस्य नाम मैनाकः. पुरा सर्वे पर्वताः कीदृशाः? पुरा सर्वे पर्वताः सपक्षाः. पर्वतैः के त्रस्ताः. पर्वतांनी कोण त्रस्त झाले होते? उत्तर आहे पर्वतैः ऋषयः त्रस्ताः. पाचवा प्रश्न आहे मैनाकम समुद्रतलम कह नयती. मैनाकला समुद्रतलाशी कोण नेतो? तर मैनाकम समुद्रतलम पवनदेवः नयती. पवनदेव नेतो. दुसरा प्रश्न आहे प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न निर्माण करा. पवनदेवः मैनाकम वज्रप्रहारात रक्षती. पवनदेव मैनाकला वज्रप्रहारापासून रक्षितो. इथं वज्रप्रहारात या शब्दाला अधोरेखित केलं आहे, म्हणजे अंडरलाईन मारलेली आहे. तर या ठिकाणी त्याची विभक्ती ओळखावी लागेल आणि त्याची जी विभक्ती आहे, त्याचं जे लिंग आहे, त्याचं जे वचन आहे ते ओळखून आपल्याला किम सर्वनामामध्ये जावं लागेल. किम सर्वनामाचे 3 प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी. तर वज्रप्रहारात पुल्लिंग आहे म्हणून किम सर्वनामाचं पुल्लिंग आहे क. वज्रप्रहारात पंचमीचं एकवचन आहे आणि म्हणून कह सर्वनामाचं पंचमीचे एकवचन आहे कस्मात. तर या ठिकाणी काय लिहावं लागेल? प्रहारात या शब्दाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण करण्याकरता कस्मात हे पद सर्वनाम लिहावं लागेल. पवनदेवः मैनाकम कस्मात रक्षती. दुसरं ऋषयः इंद्रम उपागच्छन्. ऋषयः प्रथमाचं बहुवचन आहे म्हणून कह कौ के. के इंद्रम उपागच्छन्. प्रश्न तिसरा इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. पर्वतेभ्यः आहे, मग या ठिकाणी प्रश्न निर्माण करण्याकरता कोणतं सर्वनाम घ्यावं लागेल? केभ्यः. इंद्रः केभ्यः अकुप्यत. चौथा प्रश्न मैनाकः समुद्रात बहिः आयाति. पहिल्या प्रश्नाप्रमाणे मैनाक समुद्रातून बाहेर येतो. समुद्रात पंचमीचं एकवचन आहे म्हणून कस्मात. मैनाकः कस्मात बहिः आयाति. पृथक कुरुत. वेगवेगळे करा. हे वेगळे कसे करायचे? नाम. तर नामाच्या ठिकाणी मारुती, त्याचप्रमाणे ऋषी हे 2 शब्द लिहायचे. त्यानंतर सह आणि तम या सर्वनामाच्या ठिकाणी लिहायचं. तदनंतर दीर्घ आणि प्रीत विशेषणाच्या ठिकाणी लिहायचं आणि हे चिंतयती आणि उद्गच्छती क्रियापदाच्या ठिकाणी लिहायचं. तदनंतर समूहेतर पदम चिनोत. मारुती पवनपुत्र हनुमान पावकः. इथे हे समूहेतर पद आहे. सूरपती शक्रः वज्रम इंद्रः. इथे वज्रम हे समूहेतर पद आहे. मैनाकः नगः गिरिः अचलः. या ठिकाणी
मैनाक हे समूहेतर पद आहे, कारण नगह गिरिही अचल हे पर्वताला समानार्थी शब्द आहेत. यानंतर विरुद्धार्थी शब्दांना तुम्हाला लिहायचं आहे. कसं लिहिणार? बहिही अंतः, बाहेर आणि आत. उद्युक्त इथे लिहायचं तुम्हाला निवृत्त. इथे निवृत्त. स्मरणम इथं लिहायचं विस्मरणम. 6वा पाठ बघा. 6वा प्रश्न. पाठे मारुती शब्दस्य स्थाने पवनसुत अपि च पर्वत इत्यस्य स्थाने अद्री इति शब्दम प्रयुज्य पाठम पुनर्लिखत. हा संपूर्ण पाठ लिहायचा आहे, पण कसा लिहायचा आहे? जिथे जिथे मारुती शब्द आहे, मारुती हा जो शब्द आहे हा ऱ्हस्व इकारांत पुल्लिंग आहे, म्हणजे कवीप्रमाणे. आणि पवनसुत हा जो शब्द आहे हा देवप्रमाणे अकारांत पुल्लिंग. तर मारुती शब्दाच्या ठिकाणी जिथे जिथे मारुती शब्द किंवा मारुती शब्दाची विभक्ती येईल अशा ठिकाणी त्याच विभक्तीची योजना करायची, पण शब्द असावा पवनसुत. तसेच पर्वत शब्द अकारांत पुल्लिंग आहे, तर त्याच्या ठिकाणी तुम्ही आद्री हा ऐकारांत पुल्लिंग शब्द योजायचा आहे आणि संपूर्ण पाठ लिहायचा आहे. 7वा जो प्रश्न आहे, माध्यम भाषया लिखत. उपकारस्य स्मरणं मैनाकेन कथम कृतम. उपकाराचं स्मरण मैनाकाने कसे केले? तर अशा प्रकारे ते भाषाभ्यास माध्यम भाषेतून लिहायचा आहे. मारुतीने सीतेच्या शोधासाठी लंकेच्या दिशेने उड्डाण केले. त्यावेळी समुद्राच्या तळाशी असलेला मैनाक पर्वत वर आला आणि मारुतीने आपल्या शिखरावर विश्रांती घ्यावी आणि मग पुढे जावे अशी त्याने मारुतीला विनंती केली. मारुतीचे वडील पवनदेव यांनी पूर्वी मैनाक पर्वताला सहाय्य केले होते आणि इंद्राच्या वज्रापासून त्याचे रक्षण केले होते. हे लक्षात ठेवून मारुतीला तो आपल्या शिखरावर विश्रांती घेण्यासाठी विनंती करतो. अशा प्रकारे या मारुती उपकाराचं स्मरण मैनाकाने केलं. 2रा प्रश्न. मारुते हे उड्डाणकथां श्रुत्वा कस्य आधुनिक पात्रस्य स्मरणं भवति. मारुतीच्या उड्डाणाची कथा ऐकून आधुनिक कथापात्र कोणतं स्मरण होतं? तर बघा, लक्ष द्या. उत्तर आहे मारुतीची उड्डाण कथा ऐकून आधुनिक काळातील J.R.D. टाटा यांनी केलेल्या उड्डाणाची आठवण होते. फरक एवढाच की त्यांनी विमानाच्या साहाय्याने आणि मुंबई ते कराची असे उड्डाण वयाच्या 75व्या वर्षी केले होते. ही कथा स्मरण होते. रामायणे येषाम् उल्लेखः तेषाम् अन्य पशुपक्षिणां विषयम् अनुसृत्य संदर्भान लिखत. उत्तर आहे रामायणात सीतेला रावण पळून नेतो त्यावेळी रावणाशी लढणाऱ्या जटायूचा उल्लेख आहे. जटायू आणि त्याचा भाऊ संपाती हे गिधाड पक्षी होते. सीतेला ज्या कांचन मृगाचा मोह पडला असा उल्लेख आहे तो मारीच राक्षस होता. सेतू बांधताना सहाय्य करणाऱ्या खारीचा उल्लेख खारीचा वाटा या वाक्प्रचाराने अमर झालेला आहे. तसेच रामाला सहाय्य करणारे सुग्रीव, हनुमान, नल, नील इत्यादी वानर होते, तर जांबुवंतसुद्धा हा अस्वल होता. अशा प्रकारे हे इतर पशुपक्ष्यांचे संदर्भ या ठिकाणी आपल्याला देता येतील. यदि पर्वतः अधुना अपि पक्षयुक्तः स्युः तरी किं भविष्यति. जर पर्वत अजूनही पंखाने युक्त राहिले असते तर काय झालं असतं, असा प्रश्न निर्माण केला या ठिकाणी. तर तुमच्या कल्पनेने त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. मी थोडक्यात त्याचं उत्तर सांगतो. पर्वतांना आत्ताच्या काळात पंख असते तर काय झाले असते, ही कल्पनाही करणे कठीण आहे. पर्वत उडताना विमाने त्यावर आपटून अपघात होतील. नकाशात पर्वत अमुक ठिकाणी आहे हे दाखवणे अशक्य होईल. बहुतेक नद्या पर्वतात उगम पावतात, त्यांचे काय होईल कोण जाणे. 1 ना 2 अशा अनंत अडचणी निर्माण होतील. संवाद लेखन कौशलम हा जो प्रकार आहे यामध्ये आता संवाद आपल्याला लिहायचा आहे.
उपकारस्य स्मरणमिति गद्यपाठं मंजुषायाः आधारेण संवादरूपेण लिखत. हा जो गद्यपाठ आहे मंजुषेच्या आधाराने हा संवाद पूर्ण करायचा आहे. मैनाकः कः एष आकाशे उड्डयते. हा कोण आहे आकाशामध्ये उडणारा. एषः तु मारुतीः पवनपुत्र. अरे हा तर मारुती आहे, पवनपुत्र आहे. नमः ते पवनपुत्राय. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे. पवनपुत्राय. मारुती नमः मैनाकाय. मैनाकः अयं समुद्रमार्गः दीर्घः. मार्गामध्ये विश्रामस्थानं नास्ति. अतः क्षणं यावत् मम कूटे शिखरावर विश्रामं करोतु. मारुती आवयोः परिचयः नास्ति. परिचयः अपि नास्ति. तथापि त्वं किमर्थं मम साहाय्यं करोषि. मैनाक तव पिता पवनदेवः तस्य उपकारस्मरणं करोमि. पुरा पर्वताः सपक्षः आसन्. इन्द्रः क्रोधेन पर्वतानां पक्षान् क्षेत्तुम् आरभत. तदा पवनदेवः मम साहाय्यम् अकरोत्. किंवा तदा सः मम साहाय्यम् अकरोत्. त्वं तस्य पुत्रः अतः अहं तव साहाय्यं कर्तुम् इच्छामि. मारुति अस्तु अहं प्रसन्नः किन्तु स्थातुं न शक्नोमि. रामकार्यार्थम् अविलंबं गच्छामि. अशा प्रकारे या मंजुषेच्या साहाय्याने हा संवाद तुम्हाला पूर्ण लिहायचा आहे.